नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान। मित्रांनो, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, किती छान टॅगलाईन आहे ना। आता मला माझ्या देशातील सर्वच्या सर्व ठार अंधभक्तांना आणि अंधभक्तीकडे वळत चाललेल्या अर्धवट रावांना थोडंसं बोलायचं आहे। तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, पण तुमच्यापैकी एकाच्या जरी डोक्यात प्रकाश पडला तर माझ्या या व्हिडिओला उपयोग झाला असं मी समजेल। मुख्य विषय, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। वाह, क्या बात है। अरे दगड बुद्धीच्या आंधळ्यांनो, जो राम को लाए हैं वो भ्रष्टाचार, महंगाई, बेरोजगारी, सांप्रदायिकता भी तो लाए हैं। आपकी आँखों के सामने जो पर्दा पड़ा है, चला हे सगळं बोलूच। प्रभू श्रीराम या देशात सर्वच हिंदू समाजासाठी पूजनीय, आदरणीय आणि आस्थेचा विषय आहेत आणि आहेच। प्रभू श्रीराम हे काय भाजपाचा ठेका किंवा मक्ता आहेत का? हजारो वर्षांपासून या देशातील जनता प्रभू श्रीरामाला आपलं आद्य दैवत मानत आलेले आहेत। रामायणातून ज्या रामाला आपण एक वचनी, एक पत्नी आणि आदर्शवादी राजा आणि गुण व श्रेष्ठत्वाचा महामेरू म्हणून ज्या राजा रामाचं वर्णन केलं जातं, ते या देशातील जनतेने स्वीकारलेलं आहे, मानलेलं आहेच ना। जो प्रभू श्रीराम जगाचा पालन करता, जगाचा तारणहार आहे, त्याला भाजपवाले म्हणतात राम को मोदी जी लाए हैं। अरे यांच्या अकलेचे 3:13 वाजलेत, याचंच हे उदाहरण आहे। या आणि असल्या प्रचारातून भाजपाला काय सिद्ध करायचंय? गेल्या 10 वर्षात विकासाच्या नावानं शिमगा, देशाच्या प्रगतीचा आलेख ढासळलेला, छाती ठोकून सांगावं असं कुठलंही देशाच्या फायद्याचं काम किंवा धोरण गेल्या 10 वर्षात काय केलं यांनी? मोजायला गेलंच तर वेळ कमी पडेल, पण भाजपाचं आणि मोदीचं भंगड सरकार यांचा लेखाजोखा वाढतच जाईल। तरीही शेणाने आंघोळ करणाऱ्या आणि बुद्धी गहाण ठेवून गावभर, गल्लोगल्ली, रस्त्या रस्त्यात मोदी मोदी म्हणून बोंबलत सुटलेल्या या भटक्या जनावरांना काही फरक पडेल यात शंकाच आहे। जनधन योजनेपासून आरोग्य विमा, जीवन विमा अशा सुरुवातीच्या तकलादू म्हणजेच फालतू योजनांपासून चालू झालेला हा खोटारडेपणा 2014च्या निवडणुकीत 15-15 लाख खात्यात जमा होतील या जुमल्यापर्यंत पोचला। झालं तर काहीच नाही, सगळं फुस। काला धन वापस लाएंगे हा जुमला आठवतोय ना? 10 वर्षाच्या सत्तेत काला धन तर सोडाच, नीरव मोदी, राहुल चोक्सी, ललित मोदी
एन्जॉय बादशाह, विजय मल्ल्या असे कित्येक फ्रॉडस्टर बँकांना गंडा लावून भारतातून पळून गेले. असे पळून जातात हो कसे एवढे मोठे अपराधी? दगडी बुद्धीच्या मोतीबिंदू भक्तांना हा प्रश्न नाही पडला का? अरे माझ्या आत्मा भरकटलेल्या लाचार मित्रांनो, जो राम को लाए है वो विजय मल्ल्या, राहुल चोकसी, नीरव मोदी, ललित मोदी को नहीं ला सकते क्या? आप क्यों सोचेंगे? आपकी सोच समझ तो मर गई है। सिर्फ आपका सड़ा हुआ दिमाग और शरीर इस देश में मोदी मोदी का नारा लेकर घूम रहा है। आपका ज़मीर और आत्मा मर चुकी है। आप जिस देश में जीवित हो ये भारत देश है और यहाँ पे लोकतंत्र है, संविधान है। इसलिए आप अपना वजूद और स्वतंत्रता और आपके बोलने के अधिकार को इस्तेमाल कर रहे हैं, ये ध्यान में रखो। मित्रांनो, जो भाजपा म्हणतोय ना, जो राम को लाए है हम उनको लाएंगे, पुढे जाऊन तेच म्हणणार आहेत कि हम नया संविधान लाएंगे, हम मनुस्मृति के कानून लाएंगे, हम तानाशाही लाएंगे, हम ब्राह्मण धर्म को और उसके सब कानूनों को लाएंगे। आंधळ्या भक्तांनो, माकड चाळे सोडा, धोका लक्षात घ्या। घरात खायला अन्न नाही, सिलेंडर परवडत नाही, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर गेलाय। अंगात फाटकी चड्डी बनियन घालून मोदी मोदी करण्यापेक्षा जरा वास्तवात येऊन विचार करा। बाहेर दिसणारे मोठे मोठे पूल, मेट्रो, मॉल, टॉवर यांच्याकडून लक्ष काढून घरातल्या डब्यांवर नजर टाका। डाळी, तांदूळ, तेल आणि संपत आलेला सिलेंडर याची सोय कशी लावायची याचा विचार करा। नाहीतर बसाल मोदी मोदी करत आणि कुटुंबाचा सत्यानाश करून करोडो दरिद्री लोकांच्या यादीत या आणि देशाचाही नायनाट करा। वारे भंगड भुक्कड अंधभक्त, माझ्या प्रिय दगडबुद्धी अंधभक्तांनो, कर्नाटकमध्ये उघड झालेल्या मास रेपिस्ट म्हणजे हजारो स्त्रियांचा बलात्कार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाचा विषय तुम्हाला माहीतच असेल ना? तो विषयसुद्धा तुम्ही नजरेआड टाकणार का? चला असो। अरे ठोकळ्यांनो, ज्या आमच्या मुली देशासाठी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवतात, आपल्या देशासाठी त्यांना न्याय तर मिळाला नाहीच, पण त्यांचा छळणाऱ्या ब्रिजभूषण सिंगवर कारवाई होण्याऐवजी त्याच्या काळ्या कृत्यांवर पडदा टाकण्यासाठी त्याच नराधामाच्या मुलाला लोकसभेचं तिकीट देऊन भाजपाला काय संदेश द्यायचा आहे? महिलांचा आम्ही किती सन्मान करतोय हे दाखवायचं आहे का? हा नालायकपणा देशातल्या जनतेला कळत नाही का? साहेब,
तुम्ही आम्हाला मूर्ख समजलात का? किंवा आमचा बुद्ध्यांक मायनसमध्ये गेलाय असं तुम्हाला वाटतंय काय? साहेब, तुम्ही फकीर आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात ना? झोला उठा के चल देंगे म्हणाला होतात ना? कृपया तसं करा. फार उपकार होतील या देशावर. बाकी सगळं जय श्रीराम, जय हिंद, जय भारत आहेच. धन्यवाद.